दिले आपुल्या करी. खणगात पिंड दान द्यायचंय, लक्षात घ्या. कारण दृष्टांत देऊन सांगतो मी, लक्षात आहे तुमच्या. कारण काही काही लोक जन्माला येतात, त्यांच्या हातून वाईट घडतं, पण काही काळानंतर त्याच्या हातून चांगलं घडतं. पत्नी म्हणाली हो आणि आपण तीर्थयात्रा जाऊ. कुठं आता कुठे फिरतात, कुठं करतो ब्रह्मांड, कुठे करतो फिरत जातो आपण. नाही परदेशात आला कुठं जातो आपण, ते नाही बरं. मग बाहेर बाहेर भारताच्या बाहेर नर्मदा, हा तिथं लक्षात ठेवा. बायको म्हणाली नर्मदा परिक्रम करायला जायचंय, परंतु कारण का तो महात्मा पुंडलिकराय लक्षात ठेवा. पापी होता, पापी. मी नाही सांगत, शास्त्र सांगतो. पंडूराजा प्राजा होता पण पापी होता. अजून पुढे चला, विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केल्या पण पापी निघाला. होय पापी होते माणसं, लक्षात. हा आणि ते बायकोच सांग, काय बायको काय म्हणाली, आओ लेकरा द्या शिव बायको. आई बापाच्या गळ्याला दोरी, पायल खांद्यावरी, आई बापाच्या गळ्याला दोरे, पायल खांद्यावरी. पुंडलिक खांद्यावर घेतली आणि तीर्थयात्रेला निघाले. काशी मध्ये तीर्थयात्रा काढण्यात आले आणि जात असताना कुकुट स्वामीचा आश्रम लागलं आणि त्या ठिकाणी लागल्यानंतर 3 स्त्रिया होत्या. त्यांच्याकडे बघू वाटत होतं, मला बघू वाटत होतं. आई वडील झोपले, बायको झोपले, पुंडलिकराय असे बसले होते. पण त्या स्त्रिया जात असताना त्यांच्याकडे बघू वाटत नव्हतं आणि 1 तास आतमध्ये गेल्यानंतर पुंडलिकराय काय म्हणले, म्हणलं आम्ही बरं बाबा. म्हणलं काय, म्हणले हे महाराज तर म्हणले बाया घेऊन जात बसतात.
ज्यावेळेस ती बाहेर आल्या, शक्तीचा अवतार, तेजाचा अवतार आणि लक्ष्मीचा अवतार होता महाराज. आदिमाया शक्तीचा अवतार निघाला आणि पुंडलिकरायाने गालिंग ठांगण वंदन चरणम, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन, भावी वाढी म्हणेना. लोटांगण म्हटलं आणि त्यांना प्रश्न केला, तुम्ही जातीवर तुमच्याकडे पाहू वाटत नव्हतं, तुमचं रूप मला इतकं पाहिलं. बरोबर म्हणे, का तेजस्वी झाले. त्या गावात गंगा यमुना सरस्वतीने सांगितलं, कारण आम्ही ज्या अवतारात तुमच्यासारखे माझ्यासारखे पापी असतात त्या गंगेमध्ये स्नान करतात आणि ती गंगा मिलीन होते. आणि ज्या आता कुकुट स्वामींच्या आश्रमात येतो दर्शन घेतो तेव्हा आम्ही पवित्र होतो. आणि त्या टायमाला लक्षात ठेवा, म्हणले त्या सरस्वती यमुना गंगाने सांगितलं ह्याच्या हातून फार मोठं काम होणार आहे. तिथे दंड घेतला आणि त्याला देऊन टाकले, जा कुकुट स्वामी पाशी जा, त्याच्यावर आशीर्वाद घे. कारण का मनुष्य गेल्यानंतर पहिले शास्त्रात सांगितलं का, गोत्र पूजा सांगितले. कोणाची? आज गुरुची पूजा करायची. गुरुची पूजा केल्याशिवाय तुम्हाला ते गोत्र परिपूर्ण होत नाही, हे लक्षात घ्या. कारण ज्यावेळेस मनुष्य जातो, आपण एकदा माणूस जाऊ नये पण रोडला गेला, आपण काय करतो? दिवा कुठला होतो? कुठला होतो बरं जरा? घरात लावतो आपण. पण शास्त्र असं सांगतं, कर्मकांड ज्या ठिकाणी मनुष्य गेला आहे त्या ठिकाणी जर रोडला गेला असेल, पुढे सांगू अजून, जर झाडावर जाऊन फाशी घेतला असेल, झाडावर दिवा लावायचाय. गरुड पुराण म्हणतो, गरुड पुराण, झाडावर दिवा लावायचा. कर्करात पोचत, अन्यथा पोचत. मग त्यासाठी लक्षात ठेवा, गोत्र माहित पाहिजे. तुमचं गोत्र काय? गोत्र माझं वा वा गोत्र पाहिजे ना का? तुमचं काय गोत्र? तुमचं गोत्र मोरेबाई गोत्र काय तुमचं? अहो गोत्र मोराचं पीस नाचता का मला इथून? आज काय घेतो ना माझं इथं गोत्र विचारतो. मला देवप्पा वा वा नंदी गोत्र माहित पाहिजे प्रत्येकाला, आपल्याला माहित करून घ्या. कारण का जर गोत्र जर माहित नसल त्याला कशुप नावाचं गोत्र लावतात, तेव्हा त्या काय होतं? पिंड परिपूर्ण होत. हे लक्षात ठेवा. आणि त्या टायमाला पुण्यग्रायाने आणि कुकुट स्वामींना आशीर्वाद दिला, जा ज्या तीर्थामध्ये हे काय होय दंडक तरंगण त्या ठिकाणी स्नान कर. कारण का ज्ञानोबाची ओवी आहे, सकळ तीर्थाची दोरी तरी माता पितरी त्याचे शरीर लोणकी जे. जगात जेवढे तीर्थ आहेत ना, तीर्थ जगात हिंदीत नाही इकडून, ही सगळे तीर्थ आई वडिलांच्या पायात आहेत. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ ज्याचे आई वडील जिवंत आहेत ना त्यांनी काय तीर्थाला जायचं लक्षात ठेवा. त्या दोष सांगितले शास्त्रामध्ये. बायकोला घेऊन म्हणतो मी काशी केली, गया केला, सगळं पापात गेले, सगळं पापात गेलं. आई वडील पाहिजे तर पुण्य घडतं. गेल्या वर्षी मी आजारी होतो, माझ्या मुलीला मला येतं बरोबर म्हणतोय. म्हणलं पूर्ण बसलो आणि तागत सगळं पुण्य तुलाच प्राप्त झालं. म्हणलं मला काय झालं नाही, मुलीला प्राप्त झालं लक्षात ठेवा. त्याप्रमाणे
पुंडलिकरायाने 1000 वर्ष तीर्थयात्रा केली. ती दंडक बुडायचा महाराज. आणि असं करत 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 कुठं आले? कारण का पुंडलिकरायाने 1000 वर्ष आंघोळ केली. त्या 1000 वर्ष आंघोळ शास्त्र सांगतंय. कुठं आले? पंढरपुरामध्ये आले महाराज. आणि पंढरपुरात टाकल्या बरोबर तित्तर गुण लागलं महाराज. आणि त्या ठिकाणी सकळ तीर्थाची दोरी, काय मग माऊलीची ओवी, सकळ तीर्थाची दोरी. कारण का सकळ तीर्थाची दोरी शब्द वापरला माऊलीने. हो, सगळे तीर्थ कुठं आहेत? पंढरपूरला आहेत. सगळे जे आंघोळ करतात लोक संध्याकाळी 12 वाजता सगळे तीर्थ लोहदंडावर येतात आणि तिथं स्नान करतात आणि मग पवित्र होतात. किती तीर्थ आहेत जगामध्ये? 355 तीर्थ आहे. 355 तीर्थ. एक तीर्थ फक्त पंढरपूरला. आणि सगळे तीर्थ संध्याकाळी 12 वाजता तिथे येतात, स्नान करतात आणि अभिमुक्त होतात. हे लक्षात ठेवा. आणि त्या ठिकाणी पुंडलिकरायाने सांगितलं, मला इथं आई वडिलांची सेवा करायची, पिंड पाडायची. 2 काय केले महाराज? आश्रम केलं बाय सांगा ठरलं तर. आणि एका ठिकाणी बायकोला ठेवलं आश्रमामध्ये आणि आई वडिलांना एका ठेवायला बसलं. आणि बसल्यानंतर आई वडिलांची सेवा करत बसले. आणि त्या दिवशी एकादश होती. पत्नीने विचार केला, आता पतीची माझी गाठ पडणार. आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. आता पती पत्नी तर येणं जाणं नाही, परंतु पत्नीनं 498 कलम लावलं. आपण जर आता असं केलो, आपली बायको कोर्टात गेल्याशिवाय राहणार. आणि त्या टायमात कल्ला लक्षात सेवा केली. आणि भगवंताला सांगितलं, हे भगवंता, ह्या लवदंडावर जोपर्यंत आई वडिलांची माझी सेवा होत नाही तोपर्यंत तिथून हलायचं नाही. मी तर म्हणतो बरं का, तोपर्यंत प्रमाण आहे. आ दुर्बुद्धी मना उपजोने नारायणा. पुण्यकरा दुर्बुद्धी येऊ नये. दुर्बुद्धी जर आले पांडुरंग दर्शना गेले ना, पांडुरंग परमात्मा भूलोकात राहणार नाही. म्हणजे जोपर्यंत माझ्या आई वडिलांची आहे तोपर्यंत माझी सेवा करीतच वस्तू होती. म्हणून पांडुरंगात दर्शन होते. आपल्या लक्षात ठेवा, दर्शन होत नाही. आणि त्या ठिकाणी वल्लाचं पिंड पाडलं भगवंता. कोण? पुंडलिकरायाने पाडलं. हे पिंड पदावरी दिले आपुल्या करीत पिंड आपला पती देऊन टाकला. हे अभंगाच्या तुकोबर आहे. दुसऱ्या त्यांना सांगतात.